चला आदरणीय रमाकांत टोंबरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करा. चला नवनाथजी हडप मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि अजिंक्य दरगे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. बॉल ब्लड अजिंक्य. चला पुन्हा एकदा रात्रीच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचे करूया स्वागत. अगदी आता उपस्थित असलेले प्रेक्षक म्हणजे दर्दी क्रीडा रक्षक खरं म्हणायला गेलं ते या स्पर्धेसाठी आणि या तटबंदीसाठी ते सज्ज झालेत. परंतु एक विनंती जरूर आहे, अगदी लकी ड्रॉसाठी कुपन पाहायला मिळत आहेत. हॅलो, तमाम क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय करसुंडीन त्याच्या विरोधात हाल टीम. दोन संघादरम्यान चालू असलेला हा क्रिकेटचा महारणसंग्राम. पहिल्याच बॉलवरती रणनीती आखण्यात यश जरूर आलंय गोलंदाजाला, परंतु इथे अगदी बदलापूर्वीची शांतता निर्माण केली का ते पाहूयात. दीपकजी शिंदे साहेब यांना विनंती की आपण दीपकजी झिंगे यांना विनंती की आपण मंचावरती या. आयोजक आपले आतुरतेने वाट पाहत आहे. दीपकजी झिंगे, वाशिवलीचे आमचे दीपकजी झिंगे यांना विनंती आहे की आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधा. दीपकदादा पाटील आपली वाट पाहत आहेत. ताबिश गोलंदाजी मार्कवरती आहे. खरसुंडी टीम काय जबरदस्त ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा सेटअप उभारलाय. फ्रंट लाईट पाहायला मिळते. कृष्णा भवरे यांची वावरलेच्या मैदानावरती झालेली एक भव्य दिव्य स्पर्धा आणि त्याच स्पर्धेमध्ये मनीष बारसकर काय चमकला होता, परंतु आता सध्या मैदानावरती आहे. चांगला फटका. मी चर्चा मनीष बारसकरची करत होतो, परंतु मयुरेशच्या बॅटमधून आलाय खणखणीत दणदणीत हा सिक्सर. संतोषजी ठोंबरे यांच्या बॅनरला जर मोठा षटकार लागलाय का मला वाटतं हा षटकार आलाय. या बॅटरचं नाव मयुरेश. 12व्या प्रतिनिधीकडे पारितोषिक आम्ही सपूर्द करतोय. जबरदस्त आपण पाहतोय ताबिशला लगावलेली फटकेबाजी आहे. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. चांगला बॉल अगदी बाहेरच्या दिशे हा बॉल होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक इकॉनॉमिकल स्पेल ताबीजच्या माध्यमातून मैदानावरती पेशकश केली गेल्या. अर्थातच एक षटकार जरूर आला मयुरेशच्या बॅटमधून, परंतु इथे पहिल्या षटकाचा खेळ बिनबाद 7 धावा या धावफलकावरती
पाहायला मिळत आहेत. चांगली बॉलिंग सध्या मैदानावरती प्रस्थापित केली गेली. खरं म्हणायला गेलं तर मैत्री चषक 2026 अनेक स्पर्धा मित्रांनो आपण पाहतो, परंतु अगदी या ठिकाणी 12च्या लॉट्समध्ये या स्पर्धा पाहायला मिळाल्यात. अगदी 8चा पोल आणि शेवटचा पोल आपल्या भेटीला आहे या स्पर्धेमधला. जवळजवळ 48 टीम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. जरा स्पीडअप घ्या प्लीज. अविनाश सर तुम्ही यांना तंबी द्या, अन्यथा मला वाटतंय सकाळचे 10 वाजतील, कारण या मॅचला जवळजवळ 6 मिनिट ओव्हरला 6 मिनिटांचा वेळ गेलाय. चला पुढच्या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटके फेकायचे आहेत. टायमिंग लागलं गेलंय तुमच्यासाठी. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अशरफ आपल्याला पाहायला मिळतोय. समोर पुन्हा एकदा बॅटर मनीष बारसकर. बारसकर नावाप्रमाणे वावरलेचं मैदान त्याने गाजवलं होतं, परंतु यावेळी मात्र अगदी थांबवलाय हाल टीमच्या गोलंदाजाने. कारण ताबिशने जे स्पेल फेकलाय, षटकार कावून एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळलं, 7च धावा त्याने खर्च केल्यात, परंतु यावेळी मात्र करसुंडे टीमला अगदी सूर सापडायचा आहे आणि त्या सुरासाठी अगदी गयावया करावी लागली तरी चालेल, परंतु फटके येणं अपेक्षित आहे. येते फिंगर अप, फटका फसलाय खरं म्हणायला गेलं तर, आणि परतावं लागेल बॅटर मयुरेशला, ज्याच्या बॅटमधून कणकणीत षटकार आपण पाहिला होता. तो मयुरेश आता परतीचा प्रवास जरूर करेल. पहिल्या विकेटचं पतन, फर्स्ट विकेट बॅक टू डगआउट. जबरदस्त मोठा हादरा. चला काही मिनिटांचा अवधी आहे, अगदी कुपन पाडले जातील. शेवटचे कुपन बाकी आहेत आणि हजीर तो वजीर या सूचनेनुसार मात्र तुम्हाला काम करावं लागेल. हा चला, पण आयोजकांच्या वतीने प्रेक्षक वर्गासाठी एक पर्वणी जरूर आहे. प्रश्न माझा होता, त्या प्रश्नाचं उत्तर होता हजीर तो वजीर, परंतु इथे आता आयोजकांनी बगल दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की अगदी हे पारितोषिक खुलं करून टाका. फक्त बाईक सर्वच पारितोषिक ओके, सगळं खुलं करण्यात आलेलं आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट होईल, हे लक्षात ठेवा, म्हणजे सर्वांसाठी. पण तुम्ही लाईव्ह पहा, 4 दिवसांनी येऊ नका मागायला, मी पहिलं सांगतोय. हे तर मात्र नमूद करा. तुम्हाला उद्याचाच दिवस चान्सेस आहे, उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही कॉन्टॅक्ट करा. दिवसभरात 6च्या पुढे 1 मिनिट गेलं तरी भेटणार नाही, हे सांगून देतो. टायमिंग तयार आहे. चांगला फटका यावेळी मात्र बॅटरच्या बॅटमधून, बॉल सीमारेखा पार, कणकणीत दणदणीत डिफाईन लेगचा बिग ब्लास्ट. आता दीपक पाटील फार हुशार आहेत, त्यांना माहिती आहे आता भले कोणी मैदानावर येऊ नाही येऊ, परंतु लाईव्ह स्पर्धा बघणार. पुन्हा एकदा फुलर लाईन फ्रंट फुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले होते. षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत या ठिकाणी 20 या आकड्यावरती, 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आपण पाहतोय अगदी 10ची सरासरी राखण्यात यश आलंय. स्पीडअप करा. कंप्लीट 10 मिनिटे झालेत. चला हा नक्कीच आपण बघतोय जग्गू शेट्टे, त्यांच्या समवेत आमचे कमलाकर शेठ बोराडे. अगदी आज उशिरा का आलेत माहिती आहे का, मगाशी मंचावरती होते ते,
ते प्रणाल लाले यांची स्पर्धा चालू आहे आजरूनच्या मैदानावरती. मानकिवलीच्या मैत्री ट्रॉफी 2026ला ते भेट देण्यासाठी गेले होते. तुलसीराम शेठ पाटील सुद्धा असतील, त्यांना आपण विनंती करू की आपण मुख्य मंचावरती यावं. खरं म्हणायला गेलं ना तर आयोजक कॉमेंटेटरची फार मोठी गोची करतात सगळेच, कारण एकाच तारखेला सगळ्या स्पर्धा घेऊन आले. प्रश्न पडतो आम्हाला सुद्धा, जायचं कुठे. हां, दीपक शेठ पाटील यांनी मागच्या मॅचची तारीख घेतली होती या हां. स्पर्धेसाठी. त्यांना आम्ही सांगितलं की ही तारीख जी आहे ना, ही तारीख तुम्ही डिक्लेअर करा, आणि त्या तारखेला मात्र त्यांनी मॅच ठेवल्या 8, 9, 10 आणि 11 तारखेला. तोच प्रकार झाला ना, तुम्ही मानकिवलीच्या मॅचला मुकले आता. हे फार महत्वाचं आहे. असो, चला जाऊयात मॅचकडे. पुढ्यात बॉल आहे, विरकावून दिलाय सीमा रेखेच्या बाहेर. डीप मिड विकेटला कव्हर करत असताना येतोय षटकार. तुम्ही उल्लेख केला की अगदी जगनजी शेट्टी, त्यानंतर तुळशीरामजी पाटील असतील, आणि मग आमची भाऊकी कमलाकरजी बोराडे कशात मागं नाही आहेत. त्यांनी आता आयवा झेलसाठी तब्बल 300 रुपयांचं पारितोषिक लावलंय. हां, एक आयवा कॅच जिल्ली ना प्रेक्षकांनी, तर त्याला 300 रुपयाचं पारितोषिक आहे. अतुल पिंगले सज्ज राहता. अतुल पिंगले, अरे चांगला बॉल. खरं म्हणायला गेलं ना हॅरी, इथे डायरेक्ट हिट आणि फलंदाज होईल बाद. धोका धोका आणि धोक्यावरती विकेटचा ठोका. ठोक डीज. तो कधी लेग स्पिन, म्हणजे माहिर गोलंदाज, जादूहीर गोलंदाज म्हणून प्रवीण दुगाडे नेहमी मुजीबला बनत असतात. अगदी मुजीब गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज खरसुंडी टीमचा कुणाल पारसकर. ही मोठी विकेट आहे खरसुंडी टीमची. अरे पहिल्या बॉलवरती मुजीबला षटकार जरूर लगावलाय, तदनंतर मात्र रनआउटची विकेट आली आहे. अगदी आपण पाहतोय ना सामन्यात एक कटुता आहे, परंतु एकीकडे पाहायला गेलं तर करसुंडी टीम ज्याच्यासाठी लढतोय त्या धावपलकावरती आणल्या जात आहेत. आणखी एक डॉट बॉल. अगदी ऑस्ट्रेलिया जर्सी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सिद्धू 11 कैरे या हंगामामध्ये प्रत्येक संघावरती खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन आपल्या नावाचा डंका सिद्धू 11 कैरे टीमनं लावलाय. बऱ्याचशा मैदानावरती 2026चा विचार करायला गेला, जीतपासून जेव्हा स्पर्धा चालू झाल्यात ना, तिथपासून सिद्धी 11 कैरे मात्र मी तर म्हणेन पूर्णपणे वर्चस्व गाजवलं त्या टीमनं. त्यांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या चेंडूवरती फटका पासलाय कुणाल बारसकर. ही मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. डीजे सर आपण बघतोय अगदी आता सूरज सालबी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला. सूरजची मागाशीच आम्ही चर्चा केली, क्रिकेटपासून थोडासा दूर येतो, पण त्याला आता सूरज या चेंडूवरती प्रयत्न चालू आहेत, पण बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू विसावलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती या ठिकाणी सांगत आहोत. या मुजीब खरबे गोलंदाजी मार्कवरती आहे. अगदी मुजीब
अतिशय चांगला गोलंदाज आहे हाल टीमचा, त्यानं मात्र चांगली किमया या मैदानावरती केली आहे. हा चेंडूला उचली दिली अगदी त्या ठिकाणी चेंडू बाहेर जातोय, दंडित केलं पंचांनी आणि पंचांनी सांगितलं की या चेंडूवरती वाईटचा इशारा मात्र पंचांचा आलाय. या स्वेअरच्या मदतीनं टोटल धाबा धापलकावरती जाऊन पोहोचतील रोहित पवार. 27 धाबा धापलकावरती. अरे एकंदरीत पाहायला गेल्यानंतर अगदी शेवटचा बॉल होता, परंतु मुजीबने या बॉलवरती फार मोठी चुकी साकारली आहे. कारण अद्यापपर्यंत 2 षटकांमध्ये 20 धावा धावफलकावरती आल्या होत्या. मुजीबच्या षटकारानंतर एकही धाव धावफलकावरती वधारली गेली नाही आणि त्याच्यानंतर इथे वाईट आलाय. शेवटचा बॉल आपण पाहतोय. दरम्यान धावसंख्या जाऊन पोचले अद्याप 27. 27 रन्स स्कोर बोर्ड. लास्ट बॉल थर्ड ओव्हर. चांगला बॉल. इथे सुद्धा गोलंदाजीतला एक करिश्मा पाहायला मिळाला. षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा घेतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 9च्या सरासरीने 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा 27 धाबा धापलकावरती लागल्या. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. अगदी 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 27 धाबा धावफलकावरती आल्या. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूमध्ये अगदी आपण बघतोय अगदी कोणता गोलंदाज या मैदानावरती आता आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती येणार. अगदी मुनीर पटेल या हाल टीमचा कर्णधार आपण बघतोय, ज्यानं चेंडू सुपूर्त केलाय गोलंदाजी मार्कवरती. शाहीर कुरेशी हा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. लाईट बंद करा. मला वाटतंय आपल्या इलेक्ट्रिकल स्कूटी इलेक्ट्रिक स्कूटी ती चावी बघा, कारण तिचा सायन्स फार महत्वाचा आहे. हा स्कूटीला सुद्धा घाई आहे अगदी बघा. नाही, तिच्याकडे बघितलंय सगळ्यांनी. अविनाश पालांड्यांचं लक्ष गेला तिच्याकडे, पण अविनाश पालांड्याला सुद्धा आमची विनंती असेल की तुम्ही सुद्धा चिठ्ठी टाका. नाही, बाईक तर मीच नेणार आहे, काळजी करू नका, माझाच नंबर येणार. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार्कवरती शाहीर. हा ते माझं नशीब होतं. एक भेटली ती दुसरी पण घेऊन जाणार. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी आशा होती आणि त्या आशावरती मात्र आता टोकलाय षटकार. जर्सी करसुंडीला बॅटिंग हवी आहे, ती बॅटिंग आता मैदानात जरूर येते. षटकार आलाय. मुजीबला सुद्धा षटकार पहिल्या बॉलवरती आलाय, परंतु आता गोलंदाजीला आगे शाहीर अगदी गोलंदाजी करतोय. चला, टायमिंग वेस्ट करू नका, विनंती आहे. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 33. 27 धाबा 3 षटकांच्या अंती होत्या. 9च्या सरासरीने टर्न घेतलाय मॅचने. अगदी षटकार आलाय. अगदी बघा आता किती रेलचल चालू आहे. या ठिकाणी आपण बघतो कुपन फाडण्यासाठी किती रेलचल चालू आहे प्रेक्षकांची. अगदी दीपकदादा पाटील सुद्धा व्यासपीठावरती आहेत. या चेंडूवरती फटका बसलाय आणि पहिल्यांदाच मात्र या ठिकाणी सूरज सालबी जाईल मैदानाच्या बाहेर. रनआउटची विकेट सध्या मैदानात आपण पाहतोय. सिंगलला रोटेट करत असताना दुसरीसाठी प्रयत्न केला गेला. यावेळी मात्र ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय तो अशा पल्लवीत करतोय, अर्थातच बॅटर मनीष बारसकर. आता ते स्कूटी मुलं आम्ही डिस्टर्ब जास्त होतोय. हा घ्या आता ते बुक साईडला घ्या आणि तिकडे जाऊन बसा. साईडला बसा, आता साईडला बसा. काय आमच्या दोघांच्या असते सगळं काही करा, पण बाईक आम्हीच नेणार. कॉन्फिडन्स आहे तेवढा. चांगला फटका आहे यावेळी. हवेत बॉल आहे. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. मनीष बारसकरने मनगडातली ताकद मैदानावरती सिद्ध जरूर केली आहे. का मी विकेट सॅक्रिफाईस केले आहे त्याचं ज्वलंत उदाहरण सध्या मैदानात त्याने दाखवलं आहे आणि सांगून देतोय की माझ्या मनगडातली ताकद अजूनही मैदानावरती आहे आणि मी मोठी फटकेबाजी या मैदानावरती जरूर करेल. 40 धावा धावफलकावरती आहेत. रोहित पवार आपण पाहतोय. रोहित पवार, जर तुम्हाला बाईक लागली तर काय कराल? घरी घेऊन जाणार. इथून चौक पर्यंत आरामात जाईल. मनीष बारसकर अगदी तुपानी फलंदाजी मैदानावरती चालू आहे. 4थे षटक आहे.
चौथ्या षटकामध्ये हाणामारी चालू आहे. मनीष बारसकरनं स्वतःला सिद्ध केलं. चेंडू फेकून दिला. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आलेला हा दणदणी षटकार. डीजे अगदी टीम मिटिंग करू नका. हाल टीम या चेंडूवरती षटकार आलाय. रोहित पवार 46 दहा पलकावरती आल्या. शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती. काही चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. पण राहिलेल्या चेंडूवरती आक्रमण चालू आहे ते खरसुंडे टीमचं. अगदी सूरज आणि मनीष ही जोडी मात्र मैदानावरती आपण बघतोय. सूरज आणि मनीष ही जोडी मात्र मैदानावरती. रमाकांत शेठ पाटील अगदी रुचिता बियर शॉप चे प्रोप्रायटर आणि त्यांचं जसं आगमन झालं आणि त्यांच्या आगमनामध्ये मारलेला मनीष बारसकरनं हा ब्रँडेड षटकार. हॅरी जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहतोय ना बॅक टू बॅक 3 सिक्सर आलेत मनीष बारसकरच्या बॅटमधून. नावाप्रमाणे सध्या मैदानावरती बरसतोय आणि दाखवून देतोय की फटकेबाजी कशी करायची आहे. परंतु तो असं आव्हान करतोय की पावसाला म्हणतो येरे येरे. चेंडू द्या. मी सांगेल चेंडू द्या मैदानामध्ये. अगदी बहुचर्चेमध्ये असलेलं हे बिअर शॉप आहे रुचिता बिअर शॉप. मनीष बारसकर अगदी 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत. हा तुम्ही कोणाला विचारा अगदी बहुचर्चेमध्ये असलेले बिअर शॉप अगदी रमाकांत पाटील कलोते गावचे. हा रुचिता बिअर शॉप चे प्रोप्रायटर आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे रमाकांतजी पाटील. कुठेही भेटू द्या तुम्हाला ते ओळख देतात. हा तुम्ही अचूक हेरलाय परंतु ते काय आपल्या कामाचं नाही असं म्हणायला लागेल. हा तुमच्या कामाचं नाही पण अगदी हा कॉमेंट्रीचं नाही तू बिअर शॉप मी म्हटलं ते आमच्या कामाचं नाही असं म्हटलं. हा बघा गुरुनाथ पालांडेने आम्हाला सांगितलंय. आताच त्यांनी कुपन पाडली. त्याने सांगितलंय सकाळपासून त्याने ते 100 रुपयांना पॉकेटमध्ये घडी मारून ठेवलेलं आणि त्याने आता जे कुपन पाडली त्याने सांगितलं आम्हाला जर मला इलेक्ट्रिकल स्कूटी लागली ना तर पहिला मी पलसदरीला जाईल स्वामींच्या मठात. हा बघा पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ संपलाय. टोटल धाव पलकावरती रोहित पवार 52 धाव पलकावरती आला. शेवटचे 24 चेंडू 53 धावसंख्येची गरज आहे हाल टीमला. पण या 53 धावा सहज करतील का हाल टीम? किंवा 53 धावांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठ करावी लागेल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील संदीप बोराडे सर. हा चर्चा तर करणार आहोत. आपण पाहतोय आमचे रुचिता बिअर शॉपचे सर्वा यांच्याकडून कॉमेंट्री बॉक्ससाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज झालंय. मनस्वी आपले आभार. कारण खरं म्हणायला गेलं तर अगदी मी म्हटलं ना की येतील काळजी करू नका सगळं काय होईल. तुम्ही टेन्शन घेता जास्त. हा सर काय माहिती आहे का त्या दिवशी हर्षल मोरे आयोजित स्पर्धा झाली ना त्या स्पर्धेमध्ये आदितीताई तटकरे आल्या होत्या. अगदी कॅबिनेट मंत्री महिला व बाल विकास मंत्री आणि चर्चा करत असताना तिथे ज्याला बाईक लागली त्याला प्रश्न केला आम्ही की पहिल्यांदा कोणाला बसवणार. त्याने उत्तर दिलं ताई तुम्हालाच घेऊन मी गाडीवर जाणार. नाही खरं ते प्रश्नच ताईंनी केला होता. असो कारण त्यांच्या हातातूनच चिठ्ठी निघाली होती. मी तुम्हाला तेच सांगतोय की या स्पर्धेपासूनची माझी लिंक लागली डायरेक्ट पेनपर्यंत पोचलो. तन्मय पाटील वाया पारस दरेकर आणि पेनला पोचलो असताना कुठंतरी आयोजकाला कॉमेंट्री आवडली म्हणून परत बोलवलं तू फायनल डेला गेलो पाळली 200 रुपयाचं कुपन आणि माझ्या नशिबाला आली या सीझनची पहिली इलेक्ट्रिक बाईक. खरं नाही आज पण मीच घेऊन जाणार. मी तुम्हाला सातत्यपूर्ण तेच सांगतोय. बहुचर्चेत आहे रुचिता बिअर शॉप. हा नक्कीच प्रशांतदादा खांडेकर यांचे या ठिकाणी शुभागमन होते. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण पहा हॅरी तुम्ही पहा तुळशीराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सांगितलं मला जर बाईक लागली तर जे पार्टी मागतील तुमच्याकडे त्यांना माझ्याकडून पार्टी. विचार करा हे कॉन्फिडन्स लागतं हे आत्मविश्वास. आणि खरं म्हणायला गेलं तर खालापूर क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांतजी खांडेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय.
प्रशांतजी खांडेकर त्यांनी आजची रात्र काढली आणि वाया पूर्णपणे टेकडीला प्रदक्षिणा घातलेली दिसते त्यांनी. आता मला वाटते मानकिवली वाया कलोते, इथून मला वाटते बोरगावशी वाया पलसदरी आणि मग घरी, असा होऊ शकतो प्रवास त्यांचा. प्रशांतजी खांडेकर साहेब उपस्थित झालेत. हा नक्कीच आंबिवली टीमचा कर्णधार आणि सिद्धू 11 कैरे या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. सिद्धू 11 कैरे अतुल पाटील आणि आंबिवली या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस करण्यासाठी यावं. त्यांची सुद्धा भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रशांतजी खांडेकर साहेबांची अनेक स्पर्धा घडतात मित्रांनो. आंबिवली टीम म्हटलं तर करण घनसोलकर आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. सागर पाटील येतात. सागर पाटील यांना आपण विनंती करू या आपण टॉस करण्यासाठी. हॅरी, आपण जर पाहायला गेलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट फार मागासलेलं होतं, परंतु आता गेल्या 4 ते 5 वर्षांपूर्वीपासून एक व्यावसायिक स्वरूपात ग्रामीण टेनिस क्रिकेटला आपण सातत्यपूर्ण जवळून पाहतोय. चर्चा मात्र तीच रंगली जाते. आजकाल पहा पूर्णत्व मैदान पाहायला मिळतं. खरं म्हणायला गेलं तर शहापूर परिसरात तुम्ही खर्डी कसारा या साईडला जर गेले ना तर तिथे तुम्हाला असं पूर्ण मैदान पाहायला मिळत नाहीये, जिथे मागची साईड पूर्णपणे बॅटरसाठी अनुकूल नसते. आणि लोणावला सोडलं वरती तरी सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळते. चला स्पीडअप करा आपण पंच, विनंती आहे, कारण तुम्ही आम्हाला चर्चेला तितकाच वेळ देताय आणि इथे खेळाडू पण तितकीच शांतता घेत आहेत. मी म्हटलं ना की 20 मिनिटात षटके संपतात, परंतु पुढची इनिंग चालू व्हायला 15 मिनिटं हेच मैदानावरती त्रास करतात. हा नक्कीच ऋतिक गायकवाड 22 सरपंच आहेत कलोते गावचे, त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती यावं. तन्मय पाटील यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली. खरं सांगायला गेलं तर भावी शब्दात फार मोठी ताकद आहे, फार मोठी ताकद. भाऊ भल्या भल्यांचे धाबे दानांतात भावी शब्दाने. झोपा लागत नाही काही कारण. देवा नकोय असं असं होतं, असं चालू द्याच. 24 बॉल आणि 53 धावसंख्येची गरज असताना पहिल्या बॉलवरती डॉटची संगता केली आहे. गोलंदाज आपण पाहतोय यावेळी गोलंदाजी मार्कवरती कुणाल बारसकर. कुणाल बरसतोय, परंतु पहिल्या बॉलवरती एक अंदाज घेतलाय का. सलामीची जोडी मैदानात मुफीद आणि त्याच्या समवेत बॅटर राजू. हा नक्कीच आपण दोन्ही टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आंबिवली आणि सिद्धू 11 कैरे. स्लॉट मध्ये बॉल होता, पार्किंग प्लॉट मध्ये षटकार जरूर येतोय. फटका चांगला आहे, तो मात्र मुजीप्या बॅटरचा. एकीकडे तुम्ही पाहायला गेला तर अगदी प्रशांतजी खांडेकर मैदानावरतून व्यासपीठावरती आले, एक नवचैतन्याची लाट पाहायला मिळाली. चौकार आलाय का? ओके ओके चालेल, काही हरकत नाही, चौकार होईल. काका मला याचं टेन्शन आलं आमच्या ठोंबरे बंधूंचं. रात्रभर तो सुद्धा जागतोय या स्पर्धेसाठी. म्हटलं जाताना का अगदी 4 व्हीलरची लाईट बंद करा. कोण आहे 4 व्हीलर मध्ये? भावी सरपंच गायकवाड साहेब. तन्मय पाटीलची संपूर्ण टीम आहे ती. असं व्हायचंच. सरपंच झाले की पहिला हार आपणच टाकायला येऊ, काळजी करू नका. कारण आपलं कसं असतंय, सरशी तिकडं पारशी, हे आपलं आहे बाबा. गणेश पाटील आलेत. सागर पाटील यांच्या संबंधित सागर पाटील आणि गणेश पाटील यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी स्वागत घेतलं जाईल. अगदी सागर पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व, सिद्धू 11 कैरे या टीमकडून प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, त्यांचा खेळ आपण चला चेक केलं जाईल, काळजी करू नका. कॉमेंट्री आहे तरी थर्ड मॅन तिकडे चालू आहेच, सगळं होईल तुमच्यासाठी. ते एकीकडे पाहायला गेलं ना हरी, आपण चर्चा जरूर करत होतो. कधी कधी आम्हाला काही लोक प्रश्न विचारतात की म्हणे एखादा मैदानात चुकीचा जर निर्णय झाला तर मग अशा वेळी तुम्ही हस्तक्षेप करत नाही. मी म्हटलं हस्तक्षेप आम्ही जाणून बुजून करत नाही, त्याचं कारण वेगळं असतं. आम्ही भाड्याचे धनी असतो. हा नक्कीच प्रशांतदादा खांडेकर यांना विनंती असेल की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते सिद्धू 11 कैरे आणि आंबिवली या दोन संघादरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल करायचा आहे. 24 लाईव्ह इव्हेंट पूर्णपणे कव्हर करते ही स्पर्धा. अगदी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी शकील शेख. येस, इट इज वाईट बॉल. हा तिसऱ्या पंचांनी सांगितला चेंडू वाईड आहे आणि या वाईडच्या मदतीनं मात्र वाईडच्या मदतीने 5 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात.
जबरदस्त एकीकडे लढाई पाहायला मिळतीये. चांगला फटका, यावेळी कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. डीपला बॉल ट्रॅव्हल येतोय सीमारेखा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. हॅरी, मॅच अशा इतक्या शांततेत चालू आहेत की प्रत्येक खेळाडू शांततेचा एक फायदा घेण्याचा प्रयत्न मैदानात करतोय. सकाळचे 10 वाजवतील वाटतंय. चांगला फटका, चला लकी ड्रॉचा बॉक्स उपस्थित होतोय आणि इथे काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल, मोठा झटका. बडी मछली जाल में फंस गए, कहे तो ईट का जवाब पत्थर. ज्याच्या बॅट मधून येत होते फटके रोखले गेले जातात त्याच बॅटरला ठोकलीच आहे. आमच्या भावत्या भाडा आता चला, माझी पण पाडून घ्या लवकर चला. मुनीर पटेल जे मास्टर मैदानात दाखल होतील. मुझीब आपण पाहतोय, मुफीद बाद झालेत. या ठिकाणी आपण पाहुण्यांचा सत्कार घेतोय. प्रशांतदा खांडेकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू दीपकदादा पाटील यांना. मधुकर बोराडे साहेबांना सुद्धा विनंती की आपण मुख्य मंचावरती या. पण हा चेंडू काही कमालीचे एफर्ट देत होता क्षेत्ररक्षक, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. गोलीच्या बेगांना सीमारेषेच्या पलीकडे गेलेला हा दणदणीत चौकार. चौकाराची रणनीती आपण पाहतोय मैदानात यशस्वी जरूर झाली आहे. मुनीरच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय अविनाशजी पालांडे, मेन पंचांच्या भूमिकेत अजय म्हात्रे आणि थर्ड मॅनच्या भूमिकेत आपण पाहतोय थर्ड अंपायर शकील कल्पेश. परंतु इथे मुनीरचा दिमागदार फटका, नजाकतीने भरलेला हा चौकार पाहायला मिळतोय. प्रशांतदा खांडेकर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती शाही सन्मान मी तर म्हणेल, कारण खरापूर टेनिस क्रिकेट जगताचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे आणि आता सध्या अध्यक्षपदी नाना विराजमान आहेत. हा थोडं व्हावं लागतं, कारण कधी कधी हा मी मागाशी म्हटलं होतं, वक्तव्य केलं होतं, खुर्ची बडी चीज घातक आहे. हा त्याच्यानंतर आपण सागर पाटील यांना विनंती करू की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करा. सागर पाटील मॅन फ्रॉम कैरे यांचं या ठिकाणी स्वागत घेतलं जाईल. आपण विनंती करू दीपक शेठ पाटील यांना आपल्या पवित्र शुभ हस्ते मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून गोड सन्मान चिन्ह. 17 धावा धावफलकावरती 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 18 बॉल आणि 36 धावा संख्येची गरज आहे. मधुकर बोराडे साहेबांकडून पाण्याची पूर्तता या स्पर्धेच्या माध्यमातून लाभली आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. 18 बॉल आणि 36 धावा संख्येची गरज आहे. अरे एकंदरीत पाहायला गेलं तर स्पर्धा आटोक्यात येण्याची चिन्ह आहेत, कारण याच्यानंतर मला वाटतं अजून एक 4 ओव्हरची मॅच बाकी आहे. तदनंतर थर्ड राऊंड चालू, सेकंड राऊंडची तिसऱ्या 2 मॅचेस, तदनंतर थर्ड राऊंडची एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे आणखी एक धक्का पाहायला मिळतोय. बॅटर राजू होतील बाद, परतावा लागेल त्यांना डगआउटमध्ये. अगदी म्हटलं जातं ना की यावेळी तुम्हाला सिच्युएशन पाहणं गरजेचं आहे आणि त्या सिच्युएशनला विस्मरणात नेलं राजूने, कारण एकीकडे मुजीबची विकेट गेल्याच्या नंतर 1 डाऊनवरती मुनीरने डाव सावरला जरूर, परंतु या डावावरती विराजमान होता आलं नाही राजला सुद्धा, कारण इथे गोलंदाजाने करिश्मा जरूर केलाय. 18 बॉल 36ची गरज असताना नोंदवली विकेट. नाही चालू आहे आता, तर डीजेला थोडं शांतताच द्या, कारण त्यांना पण माहिती आहे. एक कॉमेंटेटर नुसते शांत बसले होते,
त्यांची कुठेतरी कॉमेंट्री होऊ दे. डीजे मास्टर सुद्धा हुशार आहे. नक्कीच अमोल पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करा. अमोल पाटील जांभरुग, प्रशांतदा खांडेकर यांच्या समेत आलेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. हॅरी, सध्या रेकॉर्ड ब्रेक कामगिरी होऊ शकते आपल्याकडून, कारण गेले 6 दिवस सातत्याने समालोचन चालू आहे. पुढचे आजही 12 दिवस पाहायला मिळतील. इथे फिंगर अप झालाय, परतावं लागेल. मैदानात गेले काय ना, परतीचा प्रवास केला काय, मागच्या बॅटरला सांगून गेले तू चल मै बी आया, आणि तशीच परिस्थिती सध्या मैदानात पाहायला मिळते. तिसरा हादरा लागलाय तो मात्र सुपियानच्या सोबत अगदी झटका क्रमांक 3 पाहायला मिळतोय. मुजीद गेलं, त्याच्यानंतर राजू ही सलामीची जोडी परतले, परंतु मुनीर पटेल अजूनही मैदानावरती आहे, ज्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. हा, नक्कीच मुनीर पटेल अजून खेळपट्टीवरती उपस्थित तोपर्यंत मी तर म्हणा आशा पल्लवीत असतील हाल टीमच्या, कारण मुनीर हा घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे. अजून एक मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय, तो सलमान आणि मुनीर पटेल ही जोडी मात्र मैदानावरती आपण बघतोय. षटक क्रमांक 2 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मनीष बारसकर गोलंदाजी मार्क वरती आहे. अगदी उंच शरीरयष्टी असलेला हा गोलंदाज, चांगली कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याची चालू आहे. चला जाऊयात मॅचकडे. यामुळे मात्र बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. धक्का तंत्र तिसरा यावेळी गोलंदाज देणार का? मनीष बारसकर, 1 मॅन आर्मी, ज्याने बॅटिंग तर साकारली आहे, परंतु गोलंदाजी तितकीच लाजवाब. इथे फिंगर अप, विकेट हॅट्रिक, जबरदस्त. जोरदार टाळ्यांनी मनीष बारसकरचं स्वागत करा. मित्रांनो, करसुंडीचा हा आधारस्तंभ परंतु आज मैदानावरती अगदी बरसलाय. खरं म्हणायला गेलं तर बॅटिंग सुद्धा केली आहे आणि बॉलिंग अटॅक तर पॉवरफुल. अगदी म्हटलं जातं ना की दृष्ट लागावी, तशी हाल टीमला त्याने नजर लावली आहे, परंतु काही न करता फक्त कर्तृत्वाला जोड दिले आहे आणि इथे यशस्वी जरूर होत आहे. विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिलीच विकेट हॅट्रिक. क्या बात आहे. जोरदार टाळ्यांनी मनीष बारसकरचं स्वागत करा. कारण म्हटलं जातं ना की पहिला करिश्मा इतिहास जमा होतो, परंतु ही स्पर्धा दीपक पाटील यांच्या लक्षात राहण्यासारखी आहे, कारण या स्पर्धेसाठी 4थ्या रजनीची वाट पाहावी लागली आहे पहिल्या विकेट हॅट्रिकला. हा, नितीन सालबी यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी मनीष या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिकसाठी काहीतरी लावा आता, कारण विकेट हॅट्रिक त्यांनी घेतली आहे. अगदी मनीष बारसकरनं पूर्णपणे कमालीचे एफर्ट्स मैदानावरती दिलेत. जबरदस्त कामगिरी, क्या 4 बात आहे चेंडू, हरी. 4 विकेट. आपण पाहतोय ना की दांडी 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 गुल, आणि इथे आणखी एक फलंदाज बाद. खरं म्हणायला गेलं तर दत्ता ठोंबरे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज मनीष बारसकरला आलेत. 12व्या प्रतिनिधीकडे पारितोषिक जाईल. कुठे दर बाबा? हा, आणि केशव टोंबरे. केशव टोंबरे यांच्याकडून 200 रुपये. हा, नितीन सालबे यांच्याकडून मनीष बारसकर यांच्यासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक 4 विकेटसाठी. वेल, मी तर म्हणेल आता 2 नाही 6000 लावायची वेळ आणली मनीष बारसकरने, कारण या 2 बॉलवरती 2 विकेट आल्या ना तर ती बरोबरी जरूर होऊ शकते मैदानात. नक्कीच. कारण आता इम्पॉर्टंट ओव्हर. दादा तिकडं मला काय म्हणायचंय, जर द्यायचंय तर देऊनच टाका तिकडे मनीष बारसकरला डायरेक्टली. मनीष बारसकर तुमच्यासाठी नाव काय? दिगंबर बारस भिलारे यांच्याकडून मात्र गुगल पे 500 रुपये झाले. चेक करा बाबा. आता 500 मधला 599 499 केले असेल तर कुठंतरी इकॉनॉमी कमी झाली असती, पण 500 ने पैसे कट होणार जीएसटीचे. चांगला फटका, यावेळी दिशा दिली आहे. दादा पाल दूरवरती आहेत कॅच.
बघा बघा क्रिकेटवरती किती प्रेम आहे दत्ता ठोंबरे यांचं. हा विषयच नाही अगदी ते बसले होते, उठले, त्यांना माहिती आहे झेल टिपणं फार गरजेचं होतं. नसा नसामध्ये त्यांचे क्रिकेट भरलाय आणि या चेंडूवरती मात्र फक्त एकच धाव. हे असेच आता हॅरी बोलले नसा नसामध्ये क्रिकेट भरलंय. एकाने उत्तर केलं होतं मग काय रक्त कुठं भरलंय. आता मी म्हटलं ते नसांमध्येच रक्त असतं ना, तिथेच ती क्रिकेटची ओढ असते. असं चालायचं. चला जाऊयात मॅचकडे. मनीष बारसकर सध्या बरा असतोय, यावेळी काय घडलंय. यस, अतिरिक्त बॉलला बाउन्स केलाय, उंची दिली आहे, वाईटचा इशारा पंचांचा. चला मित्रांनो, आता हे नियम आपल्याकडे राहिलेले नाही आहेत खरं म्हणायला गेलं तर. अगदी आता तुम्ही वन बाउन्सचा इशारा घ्याल, तदनंतर बाउन्स फेकाल. क्या बात आहे. उद्या संडे का मंडे, जबरदस्त. म्हणजे अगदी मैदानावरचं मंगल उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दीपकदादा पाटील यांच्याकडून उद्या पर्वणी आहे, मेजवानी. अख्खा बोकड 2 आहेत. किती किलो भरतील? 25 किलो भरतील. थांबा मग जरा गावाला पण आमंत्रण करतो. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी केली कमालीची मनीष बारसकरने. मित्रांनो, ही गोलंदाजी जर आवडली असेल तर मनीष बारसकरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अफलातून जी मॅच खरं म्हणायला गेलं तर गमावली होती. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 19 आकड्यावरती. टार्गेट मात्र या ठिकाणी सेट केलं गेलेलं आहे ते अद्यापपर्यंत 53चं. आता येणारे 12 बॉल आणि गरज असेल 34 धावसंख्येची. काय रणनीती आखली आहे पहा. कारण इथे मनीष बारसकरने एकच वाईट बॉल फेकला आणि त्याच्यानंतर एका बॉलवरती सिंगल त्याने दिलेली आहे. म्हणजे इथे 18 बॉल 36ची जेव्हा गरज होती तेव्हा मनीष बारसकरने धाबा खर्च केला त्या फक्त 2. आणि यावेळी मात्र आपण पाहतोय ना की अगदी आता येणारे 12 बॉल 34 धावसंख्येची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा यावेळी क्रिएट केला गेला आहे. मनीष बारसकरने या मॅचला युटर्न जरूर दिलाय, परंतु पाहूयात अजूनही कोणता तारणार हाल टीमचा पाहायला मिळेल. कारण ह्याच मनीष बारसकरने हाल टीमचे सध्या मैदानात विकेटचे हाल केलेत. सांघिक कोट्यातलं 3रं षटक. गोलंदाज मयुरेश भवड. खरं म्हणायला गेलं तर अजिंक्य भुवड यांचे नातेवाईक आहेत म्हणायला हरकत नाहीये. नातेवाईक म्हणण्यापेक्षा भावकी. हा, इथे जेल टिपलाय. धोबी पछाड ज्याला म्हटला जातो, कसा द्यायचा तो धोबी पछाड करसुंडे टीमने जरूर दिलाय. नितीन दादा सालुंगे यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आलाय. नितीन सालवी यांच्याकडून मनीष बारसकर साठी 12व्याकडे जमा करा तुम्ही सगळं, कारण नंतर तुम्ही. आणि कॉमेंट्रीसाठी आमच्या 200 रुपये आलेत. मनस्वी आभार. नितीनजी सालवे यांच्याकडून अद्याप जर पाहायला गेलं तर अगदी 2000 रुपये 12व्या प्रतिनिधीकडे आम्ही जमा केलेत. मला माहिती आहे मित्रांनो, माझा ना अकाउंटंटचा दोष नाही, परंतु मॅथ्स अशी वस्तू आहे की तुम्हाला शेवटच्या आकड्याला पण मागे आणू शकते. दीपकदादा पाटील उद्या शांत झोप घेतील. एकदा फायनल झाली हा ते संध्याकाळी बघू. 4 दिवस झोपलेच नाही. अगदी कारण स्पर्धा आहे. काही काही नाही असो, परंतु चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना आज त्यांच्या वेगळाच आहे. हा, आणखी एक फटका इथे फसत होता, परंतु इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. सिंगल वरती रोखलाय. अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर हॅरी आपण पाहतो ना की क्रिकेट हा असा खेळ आहे जो शॅमिलियन सरडा आणि इंद्रधनुला जितके रंग पाहायला मिळत नाही तितक्या रंगाच्या छटा या मैदानावरती पाहतोय आपण. पहा, मला वाटतंय प्रशांतजी खांडेकर लवकर आपली रजा घेतील, परंतु त्यांना सामना इतका आवडलाय की ते म्हणतात आम्ही सकाळी 7 वाजेपर्यंत आता ही स्पर्धा पाहणार. क्रिकेटपट्टू आहेत. आता सध्या राजकारणात वेगळं वलय आहे त्यांचं. मी म्हटलं ना, खुर्ची बडी चीज आहे. भल्या भल्यांना अगदी झुकवते खुर्ची. चांगला बॉल. गोलंदाजीतली रफ्तार, तीच रफ्तार सध्या गोलंदाज आपण पाहतोय.
मयुरेश भुवाड जबरदस्त. आता घ्या समजून. मयुरेश भौड अगदी आपण जर पाहायला गेला ना, या गोलंदाजाने सुद्धा करिश्मा केलाय. त्याला सुद्धा माहिती आहे की जसं मनीष बाविस्करचं षटक झालाय, हा बारसकरचं, तसं मात्र या ठिकाणी आपलं षटक होणं अपेक्षित आहे. फटका दत्ता सर इतके पॅनिक आहेत सध्या. पॅनिक म्हणण्यापेक्षा मी म्हणेल थोडे उत्साही आहेत. आणि खरं म्हणायला गेलं ना, दत्ता सर थोडं सांभाळा तिथं. त्याने कॅच सोडली आहे, तुम्हाला इजा होता कामा नये, मी टेन्शन मध्ये येईल. आणि इथे डॉट बॉल. अरे बाबा थांबा दादा, आम्ही नेहमी म्हणतो हे श्वान येतच मैदानात, परंतु वाघ असता तर सगळे पळाले असते घरी. काय कॉन्फिडन्स होता या फिल्डरला, जबरदस्त. त्याने सांगितलं की हात टाकू नकोस, डायरेक्ट हिट झाला असताना तर मात्र इथे फलंदाज खरोखर बाद पाहायला मिळाला असता. मुनीर पटेल आपण पाहतोय संघाला तारणहार म्हणून ठरला आहे, परंतु यावेळी मात्र सूर सापडत नाहीये मुनीर पटेलला सुद्धा. कारण आता इथे शेवटचा बॉल शिल्लक आहे तो मयुरेशच्या गोलंदाजीचा. त्याने सुद्धा अद्यापपर्यंत 2च धावा खर्च केल्यात. अफलातून बॉलिंग अटॅक. इथे मोठा फटका येतोय. बॉल आउट ऑफ दी पार्ट, बिग ब्लास्ट. आशेची पल्लवी जागृत करणारा षटकार आहे. या षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचली आहे 27. अद्यापपर्यंत 53चं टार्गेट आहे. आणि अशा परिस्थितीत अर्ध लक्ष यावेळी मी तर म्हणेल 18 बॉल मध्ये पाहायला मिळालंय. जगनदादा शेट्टी खरोखर आपण कौतुकास्पद आहात. तीनही मान्यवर मागच्या स्पर्धेचे विभाग प्रमुख ट्रॉफीचे मंचावरती आहेत. हे फार महत्वाचं आहे. दीपकदादा पाटील तर त्यावेळी 5ही रजनी इथे होते. त्यांना सुद्धा माहिती आहे ती स्पर्धा काय नाही, ही स्पर्धा काय, सगळी आपली घरची स्पर्धा आहे. येणारे 6 बॉल 26 ची गरज. 4 दिवस खरोखर 4ही रजनी तापली होती ती. पुढच्या वर्षी कोणती ट्रॉफी होईल दादा? सरपंच ट्रॉफी. जग्गू शेट्टे यांच्या नावाची सरपंच ट्रॉफी सुद्धा पुढच्या वर्षी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे सरपंच ट्रॉफी पण होणार, विभाग प्रमुख ट्रॉफी पण होणार, यात काही शंका नाही. आणि शाखा प्रमुख ट्रॉफी पण होईल. दादा होतं कधी कधी. दत्ता साहेब तुम्ही फार उत्साही आहात. खरं म्हणायला गेलं ना, करसुंडीच्या बाजूने तुम्ही सध्या आता लोभिक झालात. दादा काही करू शकत नाही, हे आपले असंच आहे. आता सकाळपर्यंत हे रामटकीच चालू करणार. यांना किती तुम्ही पराण्या टोचा, बैलगाडा शर्यतीत हेच चालू आहे. चांगला फटका इथे. बॉल आउट ऑफ दी पार्ट. पुलर लाईनचा वापर येतोय कणकणीत दंदरीत. सिक्सर ठोकतोडीचे आता. घेऊ यावेळी पाहायला गेला ना तर आता सध्या आयुष्याची या मॅचची दोरी तुमच्या हातात होती, ती मात्र करसुंडी टीमची. परंतु याच बॉलवरती आलाय सिक्सर आणि त्या सिक्सरने थोडं सामन्याला कलाटणी दिली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली अद्यापपर्यंत 33 आकड्यावरती. आता 5 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 20 ची आवश्यकता आहे. सामना अटीतटीचा आहे. 5 चौकार 3 षटकार. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. क्या बात आहे यार, जबरदस्त जबरदस्त. काय एफर्ट लावलेत. मी तर म्हणेल 33 नंबरची जर्सी घातलेला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय.
फार महत्वाची होती. अगदी फलंदाज बाद झालाय. मुजीब आपण पाहतोय तो बाद झालाय. अरे न्यू बॅटर तो 12 शाहीर. आमचे एक शाहीर गायबच झाले. चांगला बॉल इथे डॉट बॉल. खरं म्हणायला गेलं ना तर 24 लाईव्ह इव्हेंट आपण जरा स्टेज पण कधी कधी कव्हर करा. कधी कधी म्हटलं हा ते करतात काम पण ते मध्यंतराला येतं. जग्गू शेट्टे सर आपल्या मंचावरती आहेत. थोडं त्यांना सुद्धा कॅमेऱ्यात येऊ द्या. येते आणखी एक विकेट. मॅच मध्ये युटर्न पाहायला मिळतोय. षटकाराने रणनीती बदलत होती. अगदी मुनीर पटेल या डावाला सावरत होता परंतु यावेळी मात्र गोलंदाजीचा करिश्मा बेहाल करून सोडलाय हाल टीमला. धोबी पछाड कसा द्यायचा हे करसुंडी टीमने आपल्या गोलंदाजीने मैदानात दाखवून दिलाय. जबरदस्त मोठा हंगामा सध्या मैदानात. आंबिवली टीम आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. आंबिवली टीम ताबिश आपण पाहतोय न्यू बॅटर ज्याने गोलंदाजी केली होती. पहिलं षटक इकॉनॉमिकल स्पेल त्याने हाताळलं होतं. 7च धावा खर्च केल्या होत्या परंतु इथे मात्र अगदी मनीष बारसकरने रणमशीनचं जे कार्य केलं त्याच्यावरती 4 चांद लागलेत. हे फार महत्वाचं आहे ताबिश. एखाद्या गोलंदाजाने असा वाईट पंचांकडे मागणं फार चुकीचं आहे. कारण तुम्हालाही समजायला पाहिजे की पोझिशन कोणत्या स्थितीत आहे आपली. बॅटिंग कुठे आपण साकारतोय आणि ते अविनाश पालांडे आहेत. ते चुकी करतील यात काही शंका नाही. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. आता या सामन्यावरची पकड मात्र मजबूत केली आहे. ती करसुंडी टीम अगदी रन घेतली नाहीये आणि इथे मात्र इनिंग मॅच संपुष्टात आली आहे. सामना संपूर्णपणे क्लोज होता ओपन झालाय आणि या ठिकाणी मात्र आंबिवली टीम आपलं डिसिजन फिल्डिंग स्वीकारलंय का. चला आता दोन्ही टीम आपण पाहतोय अगदी ऑस्ट्रेलियन जर्सी मध्ये पाहायला मिळतील. येल्लो येल्लो आणि आपल्यात पिवळा पिवळा. चला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. कारण इथे स्कोररला विचारण्याची गरजच नाहीये. कारण या मॅचला ज्याने कलाटणी दिली तो मनीष बारसकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मनीष बारसकर या आपण हार्ड टीम हार्ड लक म्हणावी लागेल. सध्या मैदानात चांगलाच प्रवाह चालू होता परंतु यावेळी मनीष बारसकरच्या गोलंदाजीने केलाय करिश्मा आणि इथे सामना टाकलाय त्याने आपल्या खिशात. आमचा 12वा कुठं गेलाय करसुंडीचा. दादा तुला यायला लागेल वरती. नाही वरती ये बा. ते म्हणतात ना घर की मुर्गी दाल बराबर तसंच आहे. या काय काय पारितोषिक जी मी अनाउन्समेंट केली सगळी देऊन टाका मनीष बारसकर कडे. मयुरेश भौड यांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय नितीन साल्वे यांच्याकडून. शेवटचा बॉलर होता तो मात्र आयुष साल्वे आणि त्यांना जितेश गवसकर